श्री गुरुदेव दत्त. श्रावण वरद लक्ष्मीची कथा. शहरात अनेक लोक राहत होते. प्रत्येकजण आपल्याला कामात व्यस्त होता. कोणालाच कोणाची पर्वा नव्हती. भजन कीर्तन, भक्तिभाव, दया माया परोपकार असे संस्कार कमी झाले. शहरात दुष्वृत्ती वाढली होती. शहरात दारू, जुगार, चोरी, दरोडे असे अनेक गुन्हे घडले असूनही काही चांगली लोकही शहरात राहत होते. चांगल्या लोकांमध्ये शीला आणि तिच्या पतीचे घरचे मानले जायचे. शीला धार्मिक आणि समाधानी स्वभावाची होती. तिचा नवराही विवेक आणि हुशार होता. शीला आणि त्याची पत्नी कधीही कोणाचे वाईट करत नव्हते आणि प्रभू भजनात चांगली वेळ घालवत होते. शहरातील लोकांनी त्यांच्या गृहस्थेचे कौतुक केले. अचानक काळ बदलला. शीलाच्या नवऱ्याने वाईट लोकांशी मैत्री केली. आता तो लवकरात लवकर करोडपती होण्याचे स्वप्न पाहू लागला. म्हणूनच तो चुकीच्या मार्गावर गेला. परिणाम तो रोडपती झाला. म्हणजेच वाटेत भटकणाऱ्या भिकाऱ्यासारखी त्याची अवस्था झाली होती. शीलाचा नवरा दारू, जुगार, शर्यत, चरस, गांजा इत्यादी वाईट सवयीमध्ये अडकला. त्याला मित्रासोबत दारूचे व्यसन जडले. अशा प्रकारे तो शर्यतीच्या जुगारात स्वर्ग गमावून बसला. पतीच्या वागण्याने शीलाला खूप वाईट वाटले. पण देवावर विश्वास ठेवून तिने सर्व काही सहन करायला सुरुवात केली. तिने आपला बहुतेक वेळ देवाच्या भक्तीत घालवायला सुरुवात केली. अचानक एके दिवशी दुपारी कोणीतरी तिच्या दारावर थाप मारली. शीलाने दार उघडून पाहिले तर एक आई उभी होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक होती. जणू त्यांच्या डोळ्यातून अमृत वाहत होते. तिचा सुंदर चेहरा करुण आणि प्रेमाने ओसाडून वाहत होता. त्यांना पाहून शीलाच्या मनात अपार शांतता पसरली. शीलाने त्यांना आईला आदराने घरात आणले. घरात बसायला काहीच नव्हते. त्यामुळे शीलाने संकोचपणे त्या आईला फाटलेल्या चादरीवर बसवली. आई म्हणाली, का शीला, मला ओळखलं नाहीस का? दर शुक्रवारी मी लक्ष्मीजीच्या मंदिरात भजन कीर्तनाच्या वेळी येते. एवढे करूनही शीला काही समजू शकली नाही. तेव्हा आई म्हणाल्या, बरेच दिवस झाले तू मंदिरात आली नाहीस, म्हणून तुला भेटायला आले आहे. आईच्या प्रत्येक प्रेमळ बोलण्याने शीलाचं मन द्रवून गेलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती ढसाढसा रडू लागली. आई म्हणाली, मुली, सुख आणि दुःख हे सूर्यप्रकाश आणि सावलीसारखे असतात. धीर धर मुली, तुझ्या सर्व त्रास मला सांग. आईचा वागण्याने शीलाला खूप चांगले वाटले आणि आनंदाच्या आशेने ती तिचा संपूर्ण गोष्ट आईला सांगितली. कथा ऐकून आई म्हणाल्या, कृतीची गती वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्माचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता मी भोगलेत. आता तुमचे सुखाचे दिवस नक्की येतील. तुम्ही माता लक्ष्मी भक्त आहात. माता लक्ष्मी ही प्रेम आणि करुणेची मूर्ती आहे. तिला तिच्या भक्ताबद्दल नेहमी स्नेह आहे. म्हणून संयम ठेवा आणि माता लक्ष्मी व्रत करा. यामुळे सर्व काही ठीक होईल. शीला विचारल्यावर आईनेही तिला उपवासाची संपूर्ण पद्धत सांगितली. आई म्हणाली, मुली, माता लक्ष्मीचे व्रत अगदी साधे आहे. त्याला वरद लक्ष्मी व्रत किंवा वैभव लक्ष्मी व्रत म्हणतात. हे व्रत करणाऱ्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याला सुख, संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते. हे ऐकून शीलाला खूप आनंद झाला. शीलाने निर्धास्तपणे डोळे उघडले तेव्हा समोर कोणीच नव्हते. तिला प्रश्न पडला की आई कुठे गेली. आई दुसरी कोणी नसून लक्ष्मी माता हे शीलाचं लगेच समजायला वेळ लागला नाही. दुसरा दिवस शुक्रवार होता. सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून शीलाला आईने सांगितल्याप्रमाणे मनापासून उपवास केला. शेवटी प्रसाद वाटप झाला. हा प्रसाद प्रथम नवऱ्याला खाऊ घालण्यात आला. प्रसाद खाल्ल्याबरोबर नवऱ्याच्या स्वभावात फरक पडू लागला. त्याने शीलाला मारले नाही. तिला त्रासही दिला नाही. शीला खूप आनंदात होती. तिच्या मनात वरद लक्ष्मी व्रतबद्दलचा आदर वाढला. शीला यांनी 21व्या शुक्रवार पूर्ण भक्तिभावाने वरद लक्ष्मी व्रत पाळले. 21व्या शुक्रवारी आईच्या सूचनेनुसार उद्यापन 7 महिलांना वैभव लक्ष्मी व्रताची 7 पुस्तके भेट देण्यात आली. त्यानंतर आईचं धनलक्ष्मी स्वरूप या प्रतिमेचं पूजन करून ती मनातल्या मनात प्रार्थना करू लागली. हे माता लक्ष्मी, मी तुमचे वरद लक्ष्मी व्रत पाळण्याने व्रत घेतले होते. हे व्रत आज पूर्ण झाले आहे. हे आई, माझे सर्व संकट दूर कर. आम्हा सर्वांचे भले कर. ज्याला मूल नाही त्याला मूल दे. सौभाग्यवती स्त्रीचे सौभाग्य अखंड ठेवणे. कुमारिकाला प्रसन्न पती देणे. जो कोणी तुमचा हा चमत्कार वरद लक्ष्मी व्रत पाळतो त्याचे सर्व संकट दूर होतात. सर्वांना आनंद द्या. ही आई, तुझा महिमा अपार आहे. असे म्हणतात त्यांनी लक्ष्मीजीच्या धनलक्ष्मी स्वरूपात प्रतिमेला वंदन केला. व्रताच्या प्रभावाने शीलाचा नवरा चांगला माणूस झाला आणि कष्ट करू लागला. व्यवसाय करू लागला. त्याने शीलाचे गहाण ठेवलेले दागिने लगेच सोडून आणले. घरात पैशाचा महापूर आला. घरात पूर्वीप्रमाणे शांतता आणि आनंद होता. वरद लक्ष्मी व्रताचा प्रभाव पाहून परिसरातील इतर महिलांनीही वरद लक्ष्मी व्रत
केले पद्धतीने पाळण्यास सुरुवात केली. वरदलक्ष्मी व्रताचे महत्त्व. वरदलक्ष्मी हे देवी लक्ष्मीचा 8 अवतारापैकी एक आईचे ते रूप आहे, जिच्या पूजनेने दारिद्र्य दूर होते आणि घरात समृद्धी येते. कोणत्याही कामातील अडथळे आणि आर्थिक संकट दूर करण्यासाठी तसेच मार्गापासून भटकलेल्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी हे व्रत विशेष पाळले जाते. वरदलक्ष्मी व्रत नेहमी शुक्रवारी ठेवले जाते आणि हे व्रत कोणतीही स्त्री किंवा पुरुष करू शकतो. वरदलक्ष्मी व्रताची माहिती. उपासना पूजा हे जणू भारतातील लोकांच्या श्वासनात बसली आहे. कदाचित एक दिवस असा जाईल नाही जेव्हा विशेष पूजा योगायोग घडत नाही. आठवड्यातील प्रत्येक दिवसानुसार विशेष पूजा करण्याचा नियम आहे. शुक्रवारी लक्ष्मी देवीचे व्रत ठेवले जाते, त्याला वरदलक्ष्मी व्रत असेही म्हणतात. हे व्रत स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकता. या व्रताचे पालन केल्याने उपवासाला ऐश्वर्य आणि सुख समृद्धी प्राप्त होते. कुटुंबाला लक्ष्मीचा वास टिकवण्यासाठी हे व्रत उपयुक्त आहे. या दिवशी स्त्री पुरुष पांढरी फुले, पांढरे चंदन इत्यादीने लक्ष्मीची पूजा करतात. देवाला खीर अर्पण करून प्रसाद घ्यावा. ह्या व्रताच्या दिवशी उपासकाने एक वेळे म्हणजेच रात्री जेवण घ्यावे. जर एखाद्या व्यक्तीने माता वरदलक्ष्मीचे व्रत पाळले, लक्ष्मी श्री यंत्राची स्थापना केली आणि तिची नित्य पूजा केली, त्यामुळे त्याच्या व्यवसायात वाढ होते आणि संपत्तीतही वाढ होते. श्री गुरुदेव दत्त.